याचं नेतृत्व हे मान सन्मानामध्ये पडलेलं आहे. प्रोटोकॉल आणि केवळ जाहिरात करायची या गोष्टीचा त्यांचा काडीचाही संबंध नाही. दाखवायचं आणि एक केविलवाला प्रयत्न ते या ठिकाणी करतात आणि लोकांना की ट्रॅफिक जॅमची जी समस्या होती त्या संदर्भामध्ये आम्ही अजितदादा बोलवलं. अजितदादा या ठिकाणी आले. पद्धतीने हा प्रश्न सोडवला तर चाकण शिखराबरोबर या रस्त्याच्या निविदेला मंजुरी मिळाली. निविदा जी आहे ती त्याचंही कॉन्ट्रॅक्ट फायनल झालं आहे. आता ही कामं होतील, परंतु दरम्यानच्या काळामध्ये ट्रॅफिक वळवल्याशिवाय आमचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटवणार. आणि त्यानिमित्तानं अधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या, आम्ही ज्या सूचना दिल्या, त्यामुळे अजितदादांनी काही निर्णय घेतले. PMRDच्या माध्यमातून काही रस्ते टाकले. पूर्वीच्या कालखंडामध्ये काही रस्ते जे PMRDने मंजूर केले होते यामध्ये आंबेठाण ते कोरेगाव, कोरेगाव ते केवळे आणि केवळे ते कडूस हा रस्ता पूर्वी डांबरीकरणानं मंजूर होता. परंतु त्या रस्त्यावरची प्रचंड वाहतूक आणि साधारणतः बागायत क्षेत्र, त्यामुळं त्या ठिकाणी डांबरीकरणाचा रस्ता टिकणार नाही आणि म्हणून ते काम थांबवून त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. अशाच पद्धतीनं करंजवरी आहे ते धामणे फाटा या रस्त्यावर सुद्धा तशाच प्रकारचा निर्णय घेतला आणि त्या रस्त्याचं सुद्धा कॉन्क्रिटीकरण करायचं. त्यानंतर धामणे फाट्यापासून तो शिरोलीपर्यंत सगळा रस्ता त्याला सुद्धा मंजुरी द्यायचं काम केलं. त्याचबरोबर आळंदी ते चाकण या रस्त्याला मंजुरी दिली. त्याचबरोबर विजय ऑइल मिल, मेदन कोराडी मार्गे कडाचीवाडी या रस्त्याला मंजुरी दिली. दिहो फाटा ते दिहो या रस्त्याला मंजुरी दिली. असे अनेक रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले. आता PMRD याचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. आज हे सांगतात की हे सगळे रस्ते मी मंजूर केले, पण याचा आणि त्यांचा काडीचा संबंध. काडीचाही संबंध नाही. ते कामाच्या संदर्भात जाहिरात केली जाते. खंडामध्ये जी कामं मंजूर झाली तिथे कॉन्ट्रॅक्टरला आडवाडवी केली जाते. माझ्या हस्ते करतात की त्या अधिकाऱ्यांना नाकी नऊ आणलेलं. दुसरी गोष्ट आपण पाहिलं असेल की कुठलाही आमदार असेल, आता माझ्या नावावर जेवढे आज तुम्ही जर बारकाईने बघितलं तर कमीत कमी 10 ते 15 केवळ ते त्यांचे नातेवाईक आहेत आणि आमदार म्हणून त्या हे किती कारखान्यामध्ये गेले, किती लोकांना फोन केले, मला तुमच्याकडे
हे काल एक वर्ष दीड वर्षापूर्वी दीड दोन वर्षापूर्वी आमदार झाले आणि आज ह्या ठिकाणी म्हणतात प्रोटोकॉल आहे की नाही. बऱ्याच ठिकाणी आता लोकांना जाणीव झाली की जर माझं नाव शेवटी घेतलं तर हे बोलायला सुद्धा उठत नाही, लोकांना शिवीगाळ करतात. काय तुम्हाला प्रोटोकॉल आहे की नाही, मी बोलणार नाही, अशा प्रकारचं म्हणजे सांगत असा. तर वारकरी संप्रदायाची एक शिकवण आहे की असं म्हणत ते एकमेकाच्या पाया पडतात. मग तुमची ही शिकवण आहे का? तुम्ही आज ज्या प्रोटोकॉलची भाषा करताय, तुम्ही स्वतःला इतकं मोठं काही समजून घेतात की कल्पनेच्या पलीकडे. शेवटी समाज आहे, समाजच आपल्याला मोठा करतो, समाज आपल्याला छोटा करतो. त्यामुळं समाजामध्ये माहिती देतील. शरदरावला मी विनंती करतो की त्यांनी ती माहिती द्यावी. आदरणीय माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, त्याचप्रमाणे ते शरदरावजी बुट्टे पाटील, गणेशजी आजची पत्रकार परिषद आदरणीय अण्णाच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की तालुक्याचा विकास आणि तालुक्याच्या विकासासाठी आणलेला निधी आणि त्याचबरोबर शरदराव बुट्टे पाटलांनी सुद्धा कोणती कामं कुणी करावी, कुणाच्या कामाला कोणत्या जिल्हा परिषदेचे काम आहे, पंचायत समितीचे काम आहे, आमदाराची कामं काय असावी, त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी ज्यावेळेस अण्णा बाबाजी काळ्यांना उमेदवारी देण्याचा विषय आला त्यावेळेस मी संजयजी राऊत साहेबांना मी जिल्हा प्रमुख म्हणून मला बोलवलं. मी त्यांना सांगितलं तुम्ही चुकीच्या माणसाला उमेदवारी देताय. कारण आपण पाहिलं असेल, ठीक आहे आम्ही त्यांच्या प्रचारात होतो त्यावेळेस ते आमच्या पक्षाचे उमेदवार होते, पण निश्चितपणे 1.5 वर्ष आपला तालुका विकासापासून वंचित राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याला परिपक्व आमदाराची आवश्यकता आहे. आपल्या तालुक्यातली जनता भावनेच्या आधी गेली, खोट्या प्रचाराला बळी पडली आणि आज ते सगळं आपल्या तालुक्यातल्या जनतेला सोसावं लागतं. शरदरावांनी सांगितलं की परवा आळंदीमध्ये एका साध्या पोलीस हवालदाराची रस्त्यावर ट्रॅफिक बद्दल त्यांनी काही भूमिका घेतली आणि तीच सगळं बाहेर व्हायरल करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना कळलं पाहिजे की एकट्या आळंदीच्या एका चौकातला विषय नाहीये. मग वरिष्ठांची बैठक घेऊन त्यांनी मग आळंदी असेल, चाकण असेल, सगळीकडे ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पार्किंगची व्यवस्था नाही कुठं, हे सगळं वरिष्ठांच्या बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यापेक्षा मग आता मध्यंतरी सभापतीच्या निवडणुकीच्या वेळेस काही भाषणं करायची, सांगितलं की माझ्या पाठीमागं अदृश्य शक्ती आहे. हे असंच लोकांना फसवायचं काम करायला आतापर्यंत केले आणि ते आमदार झाले. तर तुम्ही मला सांगा, एखाद्या दैवी शक्ती म्हणून आता बोवाबाजी करणारे बरीच माणसं आपण पाहिली की लोकांना फसवायचं, सांगायचं माझ्याकडे दैवी शक्ती आहे, ज्याच्याकडे दैवी शक्ती आहे त्याला आपण बाबा म्हणतो. अजून काय अशोक खरात बाबा. आणि ज्याच्याकडे अदृश्य शक्ती आहे, मला एक जण म्हणलं ज्याच्याकडे अदृश्य शक्ती त्याला काय म्हणतात, म्हणलं त्याला बाबाजी म्हणतात.
आणि मग असं काहीतरी लोकांना खोटं हे करून या तालुक्याला बाबाजी सारखा आमदार भेटलेला आहे. आणि म्हणून मला जनतेला विनंती आहे, लोकांनी विधानसभेमध्ये चुका केल्यात आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चुका करण्याचं काम केलं. आदरणीय आपले सर्वांचे नेते अजितदादांचं निधन झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे होतं की 6 वर्ष या तालुक्याच्या आमदारांनी काय केलं. नुसतं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि प्रोटोकॉल लोकांनी खाजगी कार्यक्रमावर प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून त्यांना शिव्यागाळी करायची, दमदाटी करायची. म्हणजे असा आमदार ज्या तालुक्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली त्यांनी सुरुवातीला आपल्या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता मध्यंतरी शरदरावजी बुटे पाटील आता 1 महिन्यापूर्वी शिवसेनेच्या आमच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख दुसऱ्या पक्षात गेले आणि मग त्यांच्यामुळे अमकं झालं तमकं झालं आणि मग आता ते गेल्यामुळं आपला पक्ष स्वच्छ झालाय. आता पहिल्यांदा ते शिवसैनिकच झाले नाही आतापर्यंत. आणि ज्या कार्यालयामध्ये ते बसले होते गणेश शेठ, ते कार्यालय अमोलदादा पवार आणि मी बांधलेलं आहे. यांनी त्याच्यामध्ये कधी 1 रुपया सुद्धा दिला नाही. त्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे, वर जे छत आहे आपण त्या छताखाली बसलोय, की समोर बसलेल्यांनी कुणी त्यासाठी 1 रुपया तरी दिलाय का? म्हणजे काम दुसऱ्याचं, नाव नवऱ्याचं आणि पोर सोयऱ्याचं, अशी परिस्थिती तालुक्याच्या आमदारांची. काम करणाऱ्या आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील आजही आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, आता तुम्ही सगळं पाहिलं असेल की तालुक्यामध्ये कशा पद्धतीने निधी आला. मी एक लहानसं उदाहरण सांगतो. चक्रेश्वर मंदिर, चाकणचं चक्रेश्वर मंदिरातला तो जो रस्ता आहे चक्रेश्वर मंदिरामध्ये जाण्याचा, चाकण आणि चाकणचे 12 वाड्या, तिथं ते स्मशानभूमी आहे. चक्रेश्वर मंदिर जे पुरातत्व मंदिर आहे, तिथं सगळे दर्शनाला येतात. तिथं रस्त्याचा फार मोठा प्रश्न होता. आता अण्णांच्या नेतृत्वाखाली तो प्रश्न सुटलेला आहे. आता तुम्ही जर आता गेलं तर पत्रकार, तिथं सगळे आपल्याकडं कामं चालत, मोठी कामं चाललेली आहे. काय त्या मागासवर्गीय लोकांची विश्वास संपादन करण्याचं काम अण्णांनी केलं. त्या लोकांनी सुद्धा त्यांचे शब्द, म्हणजे माझे आमदार लोकांनी यांना केलं. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.